नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाच्या काय ठळक घडामोडी बातमी घाटकोपरीतून आहे. भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई या संस्थेच्या दिनदर्शिकेचे आमदार दिलीप मामा लांडे यांच्या हस्ते प्रकाशन. कार्यसम्राट व भोर तालुक्याचे सुपुत्र माननीय आमदार दिलीप मामा लांडे चांदिवली विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्याबद्दल त्यांचा भोर तालुका बौद्धजन संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला व 1 जानेवारी 2025 रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई रजिस्टर्ड या संस्थेच्या दिनदर्शिका 2025चे प्रकाशन लोकप्रिय आमदार कार्यसम्राटचा भोर तालुक्याचे सुपुत्र दिलीप मामा लांडे यांच्या हस्ते घाटकोपर साकीनाका संपन्न झाले. यावेळी प्रकाशन कार्यक्रमात भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई रजिस्टर्डचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांनी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासमयी भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई संस्था करत असलेल्या कार्यस्तुती केली व भविष्यातही या संस्थेकडून समाजोपयोगी कार्य घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच नवीन वर्षाच्या सर्व बौद्धजन संघाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष लक्ष्मण रामजी गायकवाड यांनी संस्थेचे ध्येय धोरणे स्पष्ट केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शरद दगडू गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमात पत्रकार रमेश यादव यांच्यासह भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई या संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व शाखेचे सभासद उपस्थित होते. आज या ठिकाणी माझ्या जन्मभूमीमधील भोर तालुक्यातील उपस्थित सर्व बौद्ध पंचायत समितीचे सर्व सभासद आहेत, पदाधिकारी आहेत, यांना सर्वांना नवीन वर्षाच्या त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी भोर तालुक्याच्या वाढीसाठी प्रसारासाठी एक कॅलेंडरचं जे उद्घाटन केलं, प्रकाशन केलं, या निमित्तानं उपस्थित सर्वांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना तालुका बौद्धजन संघ मुंबई या रजिस्टर्ड संस्थेचे जे उद्दिष्ट आहे की समाजातील जे तळागाळातील लोक आहेत त्या लोकांना सर्वांना एकत्र करून आपण सामाजिक दृष्ट्या कसं आर्थिक आणि मजबूत होईल या गोष्टीने आपण या आणि प्रत्येक जे भोर तालुक्याचा जे नागरिक आहे, प्रत्येकाचं कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये भोर तालुक्याचं एक नाव हे प्रत्येक घरोघरी पोचावं या उद्दिष्टाने आज आपण भोर तालुका बौद्धजन संघाचं एक कॅलेंडर मुंबई या ठिकाणी प्रसारित करत आहोत. त्याचं माननीय दिलीप मामा लांडे हे भोरचे सुपुत्र असून त्यांच्या माध्यमातून तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिन या शौर्य दिनाचं माध्यम ठेवून आपण हा कॅलेंडर चं उद्घाटन या प्रसार आज या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमात सगळे शाखेचे ज्या मुंबई परिसरामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि ह्या गेल्या 10 वर्षापासून असा आपण हा उपक्रम राबवत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाखेमध्ये चांगल्या प्रकारचं काम चाललेलं आहे. प्रत्येक सभासद, प्रत्येक माणूस, आमच्या शाखेचे धडाडीचे सर्व कार्यकर्ते आहेत, शरदराव, आनंद गायकवाड, प्रमोद अडसूळ गायकवाड साहेब, आमचे सगळे जे कोर कमिटी आम्हाला मार्गदर्शन, शेलर साहेब, चिकणे साहेब, तसेच मामा साहेब, या सर्व लोकांना आम्हाला मार्गदर्शन आणि या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज आम्ही हे सगळं तालुक्याचं जे काम आहे हे जोमाने करत आहोत. आता 2025 आलंय. या वर्षी पण अनेक कार्यक्रम आणि अनेक प्रकार आपण राबवणार आहोत आणि हे उद्दिष्ट साधून आपण या ठिकाणी केलेलं आहे. एवढंच बोलतो. जय भीम, नमो बुद्धाय.